नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आधी अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांना विजाच्या कारणावरून, विजाची मुदत संपल्याच्या कारणावरून अत्यंत मानहानिकारक पद्धतीने भारतामध्ये परत पाठवलं. मग भारतावर 25% टॅरिफ लादला भारतातून आयात होणाऱ्या सगळ्या वस्तूंवर. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये अशी अट घातली. मग भारतावर 50% टॅरिफ लादल्याची घोषणा केली. त्यानंतर H1B विजावर निर्बंध आणले. आणि आता हे सगळं कमी म्हणून की काय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या औषधांवर 100% कर लावण्याची घोषणा केली. अमेरिकेमध्ये जी ब्रँडेड कंपन्यांची औषधं आयात होतात त्या सगळ्या औषधांसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. मेक अमेरिका ग्रेट अगेन हा डोनाल्ड ट्रम्प यांचा नारा आहे. त्याचा कार्यक्रम ते राबवतात. अमेरिकेमध्ये उत्पादन वाढावं, अमेरिकेमध्ये व्यवसाय वाढावेत आणि अमेरिकन नागरिकांना जास्तीत जास्त नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी सगळे प्रयत्न करत असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. आणि यासाठी डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळ्या देशांशी वेगवेगळे व्यापारी करार करतात. भारतासोबत हा करार अजून झालेला नाहीये. कराराच्या चर्चा सुरू आहेत. मात्र हे सगळं होत असताना डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळे नियम, वेगवेगळ्या घोषणा करतात आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतल्या वेगवेगळ्या घटकांना आणि सेक्टर्सना त्याचा फटका बसतोय. आत्ताचा नवा जो सेक्टर आहे तो आहे फार्मा सेक्टर, म्हणजे औषध निर्मिती क्षेत्र. भारतामधलं औषध निर्मिती क्षेत्र हे मोठं आहे. जगभरातल्या अनेक देशांना भारतामधून औषधांची निर्यात होत असते. यामध्ये जेनेरिक औषधांचा वाटा खूप मोठा आहे. आणि या सगळ्यावर जर अमेरिका कर लावत असेल, 100% कर आयात शुल्क लावत असेल, तर त्याचा फटका जसा भारताला बसणार आहे तसाच तो अमेरिकेला सुद्धा बसणार आहे. अर्थात जर दोनही देशांना हा फटका बसणार असेल तर हा निर्णय घेण्यामागे डोनाल्ड ट्रम्प यांची कारणं नेमकी काय आहेत या सगळ्याचा पंचनामा करणार आहोत. पण त्या अगोदर बघूयात की डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला हा निर्णय नेमका काय आहे. अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या सगळ्या औषधांवर आता 100% इतका कर लावला जाईल अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीनं करण्यात आली. यामध्ये ब्रँडेड औषधांचा समावेश आहे. अमेरिकेमध्ये जी ब्रँडेड म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांची जी औषधं आयात केली जातात त्यावर हा कर असेल. अमेरिकेमध्ये ज्या कंपन्या औषध निर्मिती करतात त्यांना मात्र हा कर लागू नसेल. म्हणजे फक्त आयात होणाऱ्या औषधांवर कर आहे, देशांतर्गत औषधांवर नाही. अमेरिकेमध्ये देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा हा प्रयत्न आहे, जेणेकरून कंपन्यांनी उत्पादन अमेरिकेतच करावं. परदेशातील कंपन्यांवर अमेरिकेच्या औषध क्षेत्राचं जे अवलंबित्व आहे ते कमी करण्यासाठी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. अर्थात या निर्णयामुळे कंपन्यांना अमेरिकेमध्ये उत्पादन करणं भाग पडेल, कारण तेच करणं त्यांच्यासाठी सोयीचं असेल, सोपं असेल आणि स्वस्त असेल. अमेरिकेच्या आरोग्य क्षेत्रावर मात्र या निर्णयाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेला ज्या औषधांची निर्यात होते त्यामध्ये भारताचा वाटा मोठा आहे. त्यामुळे अमेरिका जर असा निर्णय घेत असेल तर त्या निर्णयाचा मोठा परिणाम भारतावर सुद्धा होणार आहे, भारतातल्या कंपन्यांवर होणार आहे आणि भारतातल्या एकूण औषध निर्मिती क्षेत्रावर होणार आहे. भारताच्या या सगळ्या क्षेत्रावर नेमका काय आणि कसा परिणाम होईल यावरही एक नजर टाकूया. अमेरिकेला सर्वाधिक औषधं पुरवणारे जे देश आहेत त्यामध्ये भारताचा नंबर हा वरचा आहे. कारण अमेरिका जेवढी औषधं आयात करतं त्या औषधांचा 1/3 भाग, म्हणजे अमेरिका 100 औषधं आयात करत असेल तर त्यातली 1/3 औषधं ही भारताकडनं अमेरिका आयात करतं. भारताच्या एकूण औषध निर्यातीचा जो वाटा आहे त्यामध्ये अमेरिकेचा वाटा 35% आहे. म्हणजे भारत इतर देशांना जेवढी औषधं निर्यात करतो त्यापेक्षा सगळ्यात जास्त निर्यात ही अमेरिकेकडे होते. आणि भारतातून अमेरिकेला जी औषधं निर्यात केली जातात त्यामध्ये प्रामुख्याने जेनेरिक औषधांचा वाटा आहे. आणि जेनेरिक औषधांना सध्या तरी हा निर्बंध लागू नाहीये, कारण जेनेरिक औषधांना पेटंटचे निर्बंध सुद्धा लागू नसतात. जेनेरिक औषधं ही कंपन्यांची ब्रँडेड औषधं नसतात, त्यामुळे त्यांची किंमत खूप कमी असते. आणि यात अमेरिकेला जी औषधं निर्यात केली जातात त्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 100% जो कर आहे तो फक्त ब्रँडेड औषधांवर असणार आहे, जेनेरिक औषधांवर सध्या नसणार आहे. त्यामुळेच ट्रम्प यांच्या जो आयात शुल्काचा निर्णय आहे त्याचा भारतावर थेट आणि मोठा परिणाम आत्ता होणार नाहीये, कारण बहुतांश औषधं जी भारताकडनं जातात ती जेनेरिक आहे. अर्थात अमेरिकेने जर जेनेरिक औषधांवर सुद्धा असाच कर लागू करण्याची घोषणा केली तर मात्र भारतीय कंपन्यांसाठी तो मोठा फटका असेल, भारतीय कंपन्यांसाठी तो मोठा आघात असेल. भारताच्या औषध निर्मिती क्षेत्रावर त्यामुळेच मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्याची भीती सगळ्यांना वाटतेय सध्या.
औषध निर्मिती कंपन्यांच्या समभागांवर त्यामुळे परिणाम होईल, त्यामुळे शेअर मार्केटवर याचे काही परिणाम आज सकाळपासून दिसायला सुरुवात झाली आहे. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. देवळाणकर सर, नमस्कार. स्वागत आहे आपलं 5चा पंचनामामध्ये. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न की डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतीय फार्मा कंपन्यांवर मोठा परिणाम होणार आहे. हा परिणाम असेल कितपत? कोणकोणत्या अँगल्सना हा परिणाम भारतातल्या फार्मा कंपन्यांवर होणार आहे? जगामधल्या अग्रगण्य देशांपैकी भारत एक असा आहे की ज्याचं फार्मास्युटिकल सेक्टर जे आहे ते अग्रगण्य आहे. भारताकडनं प्रतिवर्षी साधारणतः 31 अब्ज डॉलर्सचे जे मेडिसिन्स आहेत किंवा ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स आहेत त्याची निर्यात ही केली जाते. त्यापैकी ऑलमोस्ट 30% निर्यात जी आहे भारताची ती अमेरिकेला होत असती. ही निर्यात साधारणतः 10.5 अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती औषधांची निर्यात ही भारताकडनं अमेरिकेला होती. अर्थात यामध्ये एक महत्वाची बाब अशी आहे की भारताकडनं अमेरिकेला जी निर्यात होती त्यामध्ये साधारणतः 9 अब्ज डॉलर्सची म्हणजे 10.5 पैकी 9 अब्ज डॉलर्सचे जेनेरिक मेडिसिन्स जे आहेत हे प्रामुख्याने अमेरिकेला निर्यात केले जातात. आणि ब्रँडेड आणि जे पेटंटेड मेडिसिन्स आहेत ते साधारणतः 1 अब्जच्या आसपासचे तिकडं निर्यात केले जातात. अर्थात ही गोष्ट अजूनही क्लिअर नाहीये, कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा जोपर्यंत ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर येत नाही तोपर्यंत ही गोष्ट क्लिअर होणार नाही की जेनेरिक मेडिसिनचा देखील त्यामध्ये समावेश आहे की नाही. पण जर अशा स्वरूपाने असेल तर निश्चितपणे तो आपल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला मोठा धक्का असेल. मात्र जर तो केवळ ब्रँडेड आणि पेटंटेड मेडिसिन्सवरती असेल तर त्याचा इम्पॅक्ट इतका मोठ्या प्रमाणावर जाणवणार नाही. मात्र जेनेरिक मध्ये देखील काही अशा कंपन्या आहेत, ब्रँडेड कंपन्या आहेत की ते जेनेरिक मेडिसिन प्रोड्यूस करून त्या अमेरिकेला विकतात. त्यांच्यावरती याचा परिणाम होण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये. पण सर, डोनाल्ड ट्रम्प यांचे वादग्रस्त निर्णय हे काही नवे नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं त्यांचे हे निर्णय येत आहेत आणि आयात कर हा लावल्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला सुद्धा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काय नेमकं होईल? हा कर लावल्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला फायदा होईल की तिथेही तोटा होण्याची चिन्ह दिसत आहेत? संकटात सापडलेल्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आणि अमेरिकेमध्ये स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांपासून जे अनेक निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय मोठ्या प्रमाणावर वादग्रस्तच ठरत नाही, ते जागतिक अर्थकारणावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम करणारे ठरत आहेत. विशेष करून त्याचे परिणाम भारतावरती होताना दिसतात. त्याच्यातलाच एक महत्वाचा निर्णय तो होता आयात शुल्काच्या बाबतीमध्ये. भारताच्या विरुद्ध ऑलरेडी 50% आयात शुल्क हे लावण्यात आलेले असताना आता आणखीन एक मोठा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला आहे आणि तो 1 ऑक्टोबर पासून अंमलात येतो. आणि तो म्हणजे जे ब्रँडेड आणि पेटंटेड फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहेत, मेडिसिन्स आहेत, त्यांच्यावरती 100% इम्पोर्ट ड्युटी लावण्याचा हा एक निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यामधनं अर्थातच काही अशा उद्योगांना वगळण्यात आलेलं आहे फार्मास्युटिकल मधल्या की अशा काही कंपन्या की ज्या विदेशी आहेत मात्र त्यांनी अमेरिकेमध्ये आपले प्लांट्स लावलेले असतील, यांना त्याच्यातनं वगळण्यात आलेला आहे. मात्र अशा स्वरूपाचा हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा फार मोठ्या प्रमाणावरती अर्थकारणामध्ये एक प्रकारचा भयकंप निर्माण करण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर निश्चितपणे भारतातील एकूणच फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला हा एक मोठा धक्का मानला जाऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर पुढच्या काळामध्ये आणखीन एक सेक्टर असा आहे, म्हणजे यापूर्वी गारमेंट असेल, चामड्याचा उद्योग असेल, जेम्स आणि ज्वेलरी असेल, ऍग्रिकल्चर प्रोडक्ट असतील, यानंतर आता हे एक 5वं सेक्टर असं आपल्याकडचं राहणार याच्यामधलं फार्मास्युटिकल की जे या संपूर्ण गोष्टींमुळे अफेक्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणखीन एक असा प्रश्न आहे की ट्रम्प यांचा हा जो निर्णय आहे या निर्णयाला कायदेशीर काही आधार आहे का? म्हणजे ट्रम्प यांचे अनेक निर्णय आहेत की ज्याच्याबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जातात, कारण ते डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय म्हणून येतात. ते अमेरिकेचे निर्णय, अमेरिकन काँग्रेसचे निर्णय असं म्हणून येत नाहीत. या अगोदर सुद्धा त्यांनी टॅरिफचा जो निर्णय घेतलेला आहे त्याला सुद्धा आव्हान दिलं जाण्याची किंवा त्याच्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोही आहे तसा टिकेल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. आता हा जो नवीन अध्यादेश त्यांनी काढलाय किंवा हा जो नवीन निर्णय त्यांनी घेतलाय तो अमेरिकेच्या एकूण कायदा व्यवस्थेमध्ये, अमेरिकेच्या संसदेमध्ये टिकणार आहे का, टिकेल का?
अमेरिकेचा जो ट्रेड एक्सपान्शन ऍक्ट आहे त्याचा प्रामुख्याने उपयोग डोनाल्ड ट्रम्प किंबहुना गैरवापर डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करताना दिसून येत आहेत. टेरिफच्या संदर्भामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सगळे वादग्रस्त निर्णय घेतलेले आहेत ते प्रामुख्याने याच कायद्याच्या अंतर्गत आहे. या कायद्यामध्ये क्लॉज आहे जो क्लॉज राष्ट्रीय सुरक्षेचा किंवा नॅशनल सिक्युरिटीचा ज्याला म्हणता येईल अशा स्वरूपाचा आहे. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण पुढे करून व्यापारावरती निर्बंध टाकणं किंवा आयात शुल्क वाढवणं अशा प्रकारचे जे निर्णय आहेत हे निर्णय त्या क्लॉजचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प यांनी घ्यायला सुरुवात केली आहे. तसाच वापर करून त्यांनी अनेक देशांच्या विरुद्ध टेरिफ काही विशिष्ट प्रॉडक्टच्या बाबतीमधले आयात शुल्क वाढवणं असे निर्णय घेतलेत. अर्थात प्रत्येक गोष्टीचा संबंध राष्ट्रीय सुरक्षेशी नसतो. या संदर्भामध्ये काही न्यायालयीन प्रकरणं देखील अमेरिकेमध्ये कोर्टांमध्ये चालू आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प सातत्याने या कायद्यामधल्या ह्या क्लॉजेसचा विशेष करून राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत क्लॉजेसचा जो आहे तो सातत्याने गैरवापर करताना दिसून येत आहे. त्याच्या आधारावरती या सगळ्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स काढणं चालू आहे. पण देवाणकर सर, आता भारतीय फार्मा कंपन्यांसमोर मोठं आव्हान आहे, कारण भारतीय फार्मा कंपन्यांचा बराचसा व्यापार हा अमेरिकेवर अवलंबून आहे. तुम्ही मगाशीच आकडेवारी सांगितलेली आहे. अर्थात त्याच्यामध्ये जेनेरिक आणि ब्रँडेड हा जरी फरक असला तरी एकूण भारतीय तो जो 10 अब्ज डॉलर्सचा जो व्यापार आहे तो सगळा इथेच अवलंबून आहे. मग आता या फार्मा कंपन्यांनी नजीकच्या काळात काय करायला हवं? जर डोनाल्ड ट्रम्प यांनी जर पुढे जेनेरिक औषधांवर सुद्धा हा निर्बंध लादले तर काय करायचं भारतीय कंपन्यांनी? या निर्णयामध्ये अजूनही खूप गुंतागुंत आहे. अजूनही अनेक गोष्टींचं स्पष्टता येण्याचं बाकी आहे. विशेष करून यामध्ये एपीआय म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटचा समावेश आहे की नाही हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. तो एक भाग स्पष्ट होणं गरजेचं आहे. जसं जेनेरिक मेडिसिनचा आहे तसं एपीआयच्या बाबतीमध्ये देखील अजून स्पष्टता येणं गरजेचं आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकारचे संकेत जे होते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या संदर्भातले ते जे संकेत आहे ते साधारणतः गेल्या काही महिन्यांपासून द्यायला सुरुवात केल्यामुळे इंडियन फार्मास्युटिकल काउन्सिल जे आहे त्यांनी याचा पर्यायी स्रोत जे आहे ते बघायला सुरुवात केली होती. विशेष करून आता अमेरिकेवरती आपलं जे जास्त परावलंबित होतं एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातनं ते थोडं कमी करून लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये आपण एक्सपोर्ट वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. अर्थात शॉर्ट टर्म याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा अवघड जाण्याची शक्यता ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत. मात्र नंतर आपण याच्याकडे एक प्रकारचा एक संकेत असं बघू शकतो की भविष्यामध्ये भारताला डायव्हर्सिफाईड करणं हे अत्यंत गरजेचं राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न हा केला जात आहे. त्यामुळे अनेक पैलू आहेत याला आणि यातले आणखीनही काही पैलू आपल्याला समजून घ्यायचे आहेत. पण देवळणकर सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आणि यानंतर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगे सुद्धा आपल्या सोबत आहेत. सतीशजी नमस्कार, स्वागत आहे आपलं 5चा पंचनामामध्ये. धन्यवाद. बरं, आत्ता देवळणकर सरांनी बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून अमेरिका जे जे काही निर्णय घेते, अतर्क्य निर्णय असं म्हणूयात आपण त्याला, ज्याच्यामुळं कायम चर्चेमध्ये असतात अमेरिकेने लादलेले निर्बंध आपल्या, त्याच्यात आणखी आजचा जो निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप वेगळी दिसते. म्हणजे या अगोदर 25%, 50% हे जे सगळे कर लावले होते ते देशावर लावले होते, त्यामुळे ते देश स्पेसिफिक होते. आता असं दिसतंय की अमेरिका हे जे निर्णय लावते ते प्रॉडक्ट स्पेसिफिक लावते. म्हणजे औषधांच्या बाबतीत तो निर्णय लावते, औषधांवर आम्ही इतका कर घेऊ असं. हा बदल नेमका काय आहे? अमेरिका देश स्पेसिफिक टू प्रॉडक्ट स्पेसिफिक अशी जातीये का? याच्या अगोदर सुद्धा काही केसेसमध्ये जे आहे प्रॉडक्ट स्पेसिफिक अशा प्रकारचे कर लावले होते. जसं फॉर एक्झाम्पल आपण स्टील इम्पोर्ट ड्युटीचा जर विचार केला तर इट वॉज प्रॉडक्ट स्पेसिफिक. पण आता स्पेसिफिकली जर आपल्याला फार्मास्युटिकल सेक्टर विषयी त्या ठिकाणी पाहायचं असेल, आणि बाय द वे भारताचा जास्तीत जास्त संबंध फार्मास्युटिकल सेक्टरशी येतोय म्हणून आपण हा 100% ट्रम्पचा जो फार्मास्युटिकल सेक्टरवरचा कर जो आहे तो डिस्कस करतोय. याच एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मध्ये जे आहे आपण पाहिलं असेल की 25% हेवी ट्रकवर आहे, 30% फर्निचरवर आहे आणि 50% जे आहेत बाथरूम किंवा व्हॅनिटी त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवर त्या ठिकाणी आहेत. त्या बाकी गोष्टींचा जो आहे तेवढा परिणाम भारतावर होणार नाही जेवढा आपला संबंध किंवा जास्त रिलिव्हन्स आपला या फार्मास्युटिकल सेक्टरशी त्या ठिकाणी आहे. मुळात जर आपण पाहिलं तर हे मला जर कोणी विचारेल तर मी म्हणेल की हे अपेक्षितच होतं. टप्प्याटप्प्याने जे आहे अशा प्रकारची सगळी कारवाई किंवा अशा प्रकारचे निर्णय ट्रम्प प्रशासन त्या ठिकाणी घेत आहे. इनफॅक्ट मागच्या काही काळामध्ये अशी धमकी देण्यात आली होती की 250% फार्मास्युटिकल सेक्टरवर जे आहे आम्ही त्या ठिकाणी टेरिफ लावू. त्याच्या कंपॅरिझन मध्ये 100% जर टेरिफ त्या ठिकाणी लावला असेल तर त्यातल्या त्यात 250% ऐवजी 100% बरं. पण ट्रम्प प्रशासनाचं सर्वात महत्वाचा आस्पेक्ट म्हणजे त्या ट्रम्पच्या स्पेलिंग मधलं टी जी आहे ते आपण ट्रस्ट म्हणून आता जो आहे हळूहळू ट्रम्पनी भारत आणि युएसए यांच्यातला ट्रस्ट कमी केलेला आहे आणि त्या यू ला जे आहे विशेष हायलाइट केलेला आहे. आणि ती यू म्हणजे अनसर्टन्टी, अनिश्चितता. कधी ट्रम्प प्रशासन काय करेल आणि कुठला आदेश काढेल याविषयी काही भरोसा नाही.
आज घडीला ब्रँडेड आणि पेटंटेड मेडिसिन, सो कॉल्ड आपण त्याला इंटेलेक्च्युअली प्रॉपर्टी राईट्स प्रोटेक्टेड मेडिसिन्स, याच्यावरच 100% कर लावण्याचा, टेरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकन प्रशासनाने घेतलेला आहे. आज घडीला जेनेरिक मेडिसिन्स याच्यातून एक्झम्प्टेड आहेत, म्हणजे त्यावर जो आहे हा ऍडिशनल 100% टेरिफ लागणार नाही. पण काही तासांमध्ये अमेरिकन प्रशासन या जेनेरिक मेडिसिनला सुद्धा या कचाट्यात त्या ठिकाणी उडू शकतं. हा त्यांचा निर्णय घेण्याचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. मुळात आपण अमेरिकेच्या चष्म्यातून त्या ठिकाणी पाहिलं तर एक सूत्र मागच्या सगळ्याच निर्णयांमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतं, ते प्रॉडक्ट स्पेसिफिक असो किंवा कंट्री स्पेसिफिक त्या ठिकाणी असो, मेक अमेरिका ग्रेट अगेन. आमच्या ज्या डोमेस्टिक कंपनीज आहेत, म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या ज्या घरगुती कंपन्या आहेत, त्यामध्ये ज्या आहेत तिथल्या लोकांना जास्तीत जास्त रोजगार मिळावेत, त्यांच्याद्वारे जास्तीत जास्त प्रोडक्शन त्या ठिकाणी व्हावं, आणि बाहेरच्या देशांकडून येणारे जे इम्पोर्ट आहे, म्हणजे थोडक्यात आपण ज्याला प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी आपण ज्याला म्हणतो, आयसोलेशनिस्ट पॉलिसी ज्याला म्हणतो, तशा प्रकारच्या पॉलिसीचा अवलंब ट्रम्प प्रशासनाने केलेला आहे. शॉर्ट टर्म मध्ये आज घडीला ज्या प्रकारचं फिस्कल डेफिसिट, एक प्रकारे आर्थिक तूट आणि कर्जाचा बोजा अमेरिकेच्या डोक्यावर आहे, त्या अँगलने हे ठीक वाटत असेल, किंवा जे आहे तडकाफडकी निर्णय हे अमेरिकेच्या हिताचे वाटत असतील. पण मध्यम काळात आणि दीर्घ काळामध्ये जर पाहिलं तर अमेरिकेला या निर्णयांचं प्रचंड नुकसान होणार आहे. आणि फार्मास्युटिकल सेक्टर विषयी जर आपण बोलू तर म्हणजे अमेरिका ही फार्मास्युटिकल सेक्टरसाठी प्रचंड प्रमाणामध्ये आयातीवर आणि जर असाच हा निर्णय पुढे त्या ठिकाणी ते कंटिन्यू करत राहिले तर याचा सरळ सरळ फटका अमेरिका जनतेला बसणार आहे आणि त्यांना महागाईला सामोरं जावं लागणार आहे. पण याच्यामध्ये एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की हेल्थ केअर सर्व्हिसेस, आरोग्य सुविधा हा अमेरिकेमधला कायमच कळीचा मुद्दा राहिलेला आहे. म्हणजे या अगोदरच्या ज्या ज्या निवडणुकांच्या आपण चर्चा बघितल्या किंवा प्रचार बघितले, त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये आरोग्य सेवा हा कळीचा मुद्दा होता. जर इतका मोठा हा मुद्दा असेल तर त्या मुद्द्यावर आधीच आरोग्य सेवा ही तिथल्या नागरिकांना पुरेशी आणि चांगली मिळत नाहीये अशी ओरड असताना सुद्धा औषधांसारख्या महत्वाच्या घटकांच्या बाबतीत अमेरिका असे निर्णय कसे घेऊ शकते, ज्याचा अल्टिमेटली फटका तिथल्या लोकांना सुद्धा बसणार आहे, त्यांचीही किंमत आरोग्य सेवांची वाढणार आहे. नक्कीच डॉक्टर कविता, अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही या डिस्कशन मध्ये घेतला. म्हणजे मुळातच आपण अमेरिकेचं राजकारण पाहिलं आणि आताच्या निवडणुका जरी त्या ठिकाणी पाहिल्या, ओबामा केअर म्हणजे अफोर्डेबल हेल्थ केअर हा अत्यंत महत्वाचा मुद्दा अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये राहिलेला आहे. आणि आताच जर तुम्ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर पाहिली, या 100% फार्मा टेरिफ, एक्झॅक्टली हाच अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. अत्यंत स्मार्टली अशा प्रकारची एक्झिक्युटिव्ह ऑर्डर त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. जे व्हल्नरेबल पॉइंट्स आहेत, थोडक्यात अमेरिकेची जी मी म्हणेल की एक प्रकारे जे आहेत वीक पॉइंट्स आहेत, या वीक पॉइंट्सला कव्हर करून ही एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढलेली आहे. म्हणजे काय, जेनेरिक मेडिसिन्स जे प्रचंड प्रमाणामध्ये, म्हणजे अमेरिकेच्या हेल्थ केअर मध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर 90% मेडिसिन्स हे जेनेरिक मेडिसिन्स त्या ठिकाणी, जेनेरिक मेडिसिन्सला या ऑर्डर मधून एक्झेम्प्टेड त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. एक दुसरी गोष्ट, ज्या ज्या कंपन्या बाहेरच्या जरी असल्या आणि त्या अमेरिकेमध्ये जर त्यांचा प्लांट एस्टॅब्लिश करत असतील, इव्हन त्या कन्स्ट्रक्शन स्टेज मध्ये जरी त्या ठिकाणी असतील, म्हणजे अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी उत्पादन करणार असतील, तर त्यांना सुद्धा हा नियम त्या ठिकाणी लागू होणार नाही. म्हणजे अमेरिकन कंपन्यांना फायदा देण्यासाठी किंवा अमेरिकेमध्ये या फार्मास्युटिकल प्रोडक्ट्सचं उत्पादन वाढवण्यासाठी हे फायद्याचं ठरेल. आणि दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांचं मर्मस्थान असणारं जेनेरिक मेडिसिन याला मात्र जे आहे कुठेही त्यांनी टच केला नाही, त्याच्यावर जे आहेत हे कर त्या ठिकाणी लागू होणार नाहीत. म्हणून शॉर्ट टर्म मध्ये जे आहे त्यांनी बरोबर तो त्या ठिकाणी खेळ खेळलेला आहे. लॉंग टर्म मध्ये जर खरोखरच त्यांनी या जेनेरिक मेडिसिनला जर यामध्ये ओढलं तर मात्र तुम्ही जी भीती त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे, ती भीती खरोखरच फार मोठ्या प्रमाणावर अमेरिकन जनतेला जे आहे त्याचा सामना त्या ठिकाणी करावा लागेल. हेल्थ केअर एक्सपेंडिचर हा एक सर्वात मोठा एक्सपेंडिचरचा एक कॉम्पोनंट आहे तिथल्या जनतेसाठी, अमेरिकन जनतेसाठी. आपल्यासारखं भारतामध्ये जे कंपॅरेटिव्हली स्वस्तामध्ये सगळं जे हेल्थ केअर किंवा जो दवाखान्याचा खर्च होतो तसा अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी होत नाही. म्हणून अमेरिकेच्या जनतेला या निर्णयाचा फटका येणाऱ्या काळामध्ये बसू शकतो. म्हणून शॉर्ट टर्म मध्ये माझ्या मते डोनाल्ड ट्रम्प यांचं हे प्रेशरायझिंग टॅक्टिक आहे आणि त्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे की मेक अमेरिका ग्रेट अगेन यासाठी जे आहे मी कसा प्रयत्नरत आहे. बरं, हे जरी ते करत असलेत आणि हेल्थकेअर महाग होत, तरी इकडे भारताचा विचार केल्यानंतर ही भीती प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. कारण याच्या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी जे निर्णय घेतले त्यातून ही भीती काही अनाठाई असं म्हणता येणार नाही की आज त्यांनी ब्रँडेड कंपन्यांवर, ब्रँडेड औषधांवर लावलेले उद्या जेनेरिक औषधांवर लावू शकतात आणि डोनाल्ड ट्रम्प हे करूच शकतात. पण तसं झालं तर भारताच्या जे फार्मा सेक्टर आहे त्याला खूप मोठा फटका बसेल, कारण ते फार्मा सेक्टर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अमेरिकेतल्या निर्यातीवर अवलंबून आहे. प्रश्न असा आहे की त्याचा शेअर मार्केटवर सुद्धा परिणाम होणार आहे, कारण आपलं फार्मा सेक्टर प्रचंड मोठं आहे. जर शेअर मार्केटवरचा याचा विचार केला तर तो किती प्रमाणात असेल?
नक्कीच. इव्हन आजचेच आपण इमिजिएट रिस्पॉन्स त्या ठिकाणी पाहिला. इफ आय एम नॉट रॉंग, निफ्टी फार्मा इंडेक्स जो आहे तो 2% सुद्धा जास्त खाली घसरलेला आहे या सगळ्या बातम्यांमुळे किंवा अशा प्रकारच्या या इम्पॅक्टमुळे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जर आपण एकूणच विचार केला तर जगाची फार्मसी ऑफ द वर्ल्ड, एक प्रकारे जे आहे औषधागार म्हणून भारताला त्या ठिकाणी ओळखलं जातं. 2024चे आकडे जर आपण घेतले तर साधारणतः $30 बिलियन एवढा आपण जे आहे या फार्मास्युटिकल प्रोडक्टचं एक्सपोर्ट त्या ठिकाणी केलं होतं. त्यातला साधारणतः $8.7 बिलियन हा डायरेक्टली आपण अमेरिकेला त्या ठिकाणी एक्सपोर्ट केला होता. इव्हन 2024-25 या आर्थिक वर्षाचा फर्स्ट हाफ जरी आपण त्या ठिकाणी कन्सिडर केला तर ऑलमोस्ट $4.5 बिलियन एक्सपोर्ट, फार्मास्युटिकल एक्सपोर्ट हा ऑलरेडी आपण अमेरिकेला त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजेच अमेरिका ही आपल्यासाठी फार्मास्युटिकल सेक्टरसाठी अत्यंत महत्वाची बाजारपेठ आहे. फक्त याच अध्यादेशाचा आपण त्या ठिकाणी विचार केला तर त्यामध्ये जे क्लॉजेस आहेत, एक गोष्ट जेनेरिक मेडिसिन त्यामध्ये इन्क्लुडेड नाहीत, आणि दुसरी गोष्ट ज्यांचा मॅन्युफॅक्चरिंग बेस म्हणजे इव्हन कन्स्ट्रक्शन स्टेजमध्ये जरी ते असले आणि अमेरिकेमध्ये ज्या कंपन्यांचा मॅन्युफॅक्चरिंग बेस आहे त्यांच्यासाठी ते लागू होणार नाही. मग याचा एकत्रित विचार केला तर सिप्ला सारखी कंपनी त्या ठिकाणी त्याच्यात असेल, ऑर्बिंदो फार्मा सारखी कंपनी असेल, त्यांना याचा विशेष फटका त्या ठिकाणी बसणार नाही. पण माझ्या मते सन फार्मा कंपनी त्या ठिकाणी असेल, डॉक्टर रेड्डीज असेल, यांना जो आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फटका बसेल. बायोकॉन फार्मा सारखी कंपनी असेल त्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसेल. आणि हेच सगळं आपल्याला जे आहे शेअर मार्केटमध्ये आज दिसलं. माझ्या मते शेअर मार्केट हा हार्डली इमिजिएट एक प्रकारची अँझायटी या निर्णयाशी संबंधित त्या ठिकाणी होती म्हणून त्यांनी रिस्पॉन्ड केला असेल. पण अजूनही डिटेल्स येणं बाकी आहे. जसं फॉर एक्झाम्पल आता ते म्हणतायत की हे नियम जे आहेत कंपन्यांना लागू होणार नाहीत जर त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग बेस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये असेल. नेमका मॅन्युफॅक्चरिंग बेस ते कुठल्या अँगलनं कन्सिडर करतात? कारण ड्रग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वेगवेगळ्या स्टेजेस त्या ठिकाणी असतात. म्हणजे इनिशियल स्टेज पासून एपीआय बनवण्यापासून त्या ड्रगचं मॅन्युफॅक्चरिंग पासून पॅकेजिंग पर्यंत. मानलो एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीनं बाकी सगळं जे आहे भारतामध्ये त्या ठिकाणी तयार केलं आणि फक्त पॅकेजिंगशी रिलेटेड तेवढा मात्र जो आहे फर्म किंवा तेवढा मात्र कारखाना जो आहे जर अमेरिकेमध्ये त्यांनी स्थापन केला तर मग अमेरिका जे आहे त्यांना एक्झेम्प्ट करेल का? या सगळ्या ज्या आहेत बारकावे अजून येणं माझ्यामध्ये बाकी आहे आणि त्याच्या आधारावरच आपल्याला ठरवावं लागेल. दुसरा त्याहून महत्वाची गोष्ट की हे तर निर्णय जे आहेत कधी ट्रम्प काय करेल भरोसा नाही. पुढचे 3.5 वर्ष जे आहे आपल्याला हे सगळं सहन करावं लागेल. माझ्या मते 3.5 वर्षाचाही कालावधी लागणार नाही. त्याच्या अगोदरच काही ना काहीतरी महत्वाचं त्या ठिकाणी होईल. पण त्याहून महत्वाचं फक्त अमेरिकेवर डिपेंडंट राहण्याच्या ऐवजी माझ्या मते ट्रेड डायव्हर्सिफिकेशन हा सगळ्यात महत्वाचा मंत्र आपल्याला या ठिकाणी अडॉप्ट करावा लागेल. आणि त्याच पॉईंट ऑफ व्ह्यू लॅटिन अमेरिकन कंट्रीजमध्ये जे आहे प्रचंड अशा प्रकारचं मार्केट आपल्याला फार्मास्युटिकल सेक्टरसाठी त्या ठिकाणी आहे. आफ्रिकामध्ये सुद्धा जे आहे प्रचंड मार्केट त्या ठिकाणी आहे. आणि डॉक्टर कविता मागच्याही माझ्या मते कुठल्या तरी एका डिस्कशन मध्ये तुमच्याशीच डिस्कशन करताना एक फार महत्वाचा मुद्दा मी या सगळ्या टेरिफ वॉरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्या ठिकाणी ठेवला की भारत हा असा देश आहे ज्याच्याकडे डिमांड आणि सप्लाय या दोन्ही गोष्टी भरभरून आहेत. 142 कोटी जनतेचं एवढं मार्केट आपल्याकडे त्या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या बाजूला 15 ते 65 वर्ष वयोगटातले 65% अशा प्रकारचे इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन अशा प्रकारे जे आहेत अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकणारी जनता आपल्याकडे त्या ठिकाणी. म्हणजे इथेच तुम्ही तयार करा आणि इथेच तुम्ही विका, बाहेर कुठेही आपल्याला पाहण्याची गरज नाही. ट्रेड डायव्हर्सिफिकेशन आणि अल्टिमेटली आत्मनिर्भर भारत. माझ्या मते 2 दिवसापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जे स्टेटमेंट केलं होतं अत्यंत योग्य अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे. आपला जर सर्वात मोठा शत्रू कुठला जर असेल तर ती म्हणजे डिपेंडन्सी, दुसऱ्यांवरचं अवलंबित्व. ज्या दिवशी आपण ते अवलंबित्व कमी करण्यासाठी यशस्वी होऊ माझ्या मते अशा प्रकारची कितीही प्रेशर टॅक्टिक आपल्यावरती काम करणार. बरोबर. आपल्या दुसऱ्यांवरचं अवलंबित्व कमी झालं पाहिजे. पण दुसरे जर असं म्हणत असतील की त्यांचं आपल्यावरचं अवलंबित्व कमी होईल तर ते आपल्या उद्योगांसाठी निर्यातीसाठी धोकादायक आहे. म्हणूनच अमेरिकेच्या या निर्णयाबद्दल आपण सगळेजण चर्चा करतोय. पण अपेक्षा ही आहे की अजूनपर्यंत जेनेरिकवर लागलेला नाहीये त्यामुळे तो कदाचित लागणार नाही. आणि मागचे जसे निर्णयांपासून ट्रेड डील पर्यंत भारत आणि अमेरिकांमधले संबंध आता आलेले आहेत तर ती चांगली ट्रेड डील एखादी होईल आणि त्यातनं हे सगळ्या ज्या अनसर्टनिटीज आहेत ज्या तुम्ही तसं म्हणालात आणि अत्यंत सूचक पद्धतीनं म्हणालात की कदाचित पुढचे 3.5 वर्ष पण लागणार नाहीत. अर्थात त्यातले जर कांगोरे काढायचे तर वेगळी चर्चा घ्यावी लागेल. पण हे सगळं जी अनिश्चितता आहे ती लवकर संपेल अशी अपेक्षा करूयात. नाहीतर तोपर्यंत आपल्याला हे असे अतार्किक निर्णय आणखी नवे नवे ऐकावे लागतील कदाचित. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात ढगे सर, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. आणि यानंतर 5चा पंचनामामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.